नमस्कार. आज आपण कोरट्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत. आपण सोप्या पद्धतीने एकदम बघू शकता. आता आपण इथे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला कोरटं व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने असते कोरटं. बघू शकता. आता आपल्याला मीडियम गॅसवरती थोडासा असा कोरट्याचा आपल्याला असं वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता. गॅस मिडियमच असावा. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. खूप पटकन चटणी बनते, छान लागते. बघू शकता भाजलेलं आहे आपलं. आता आपल्याला कोरटं काढून त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं असं भाजून घ्यायचं आहे. एक अर्धी वाटी आपल्याला खोबरं थोडंसं डाग आले की त्याच्यामध्ये लसूण थोडं आणि जिरे 1-2 चमचे टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. थोडासा चटणीला आपल्या ओलसरपणा येतो लसूण आणि खोबरं घातल्यामुळे. तर खूप कोरडी चटणी बनते. ते देखील मिडियम गॅसवरती परतून घेत आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोरटं काढून ठेवलेलं आहे, गार झालेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला भाजलेलं सर्व इथे घालून घ्यायचं आहे. खोबरं, लसूण आणि जिरे आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे थोडीशी. त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला 1 चमचाभर टाकून घ्यायचा आहे आणि लाल तिखट 1 अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल आपल्याला. खूप कमी साहित्य लागतं. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. बघू शकताय. बघा, खूप लगदा झालेला नाही चटणीचा आणि खूप कोरडी देखील झालेली नाही. छान झाली आपली ओलसर अशी कोरट्याची चटणी. 2 मिनिटात तयार होते. बघू शकताय. खूप कमी साहित्य लागतं. एकदा नक्कीच बनवून बघा आणि आवडली तर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा चटणी कशी झाली आहे. बघू शकता. एकदा नक्की बनवून बघा. बघू शकता. खूप होते ही चटणी. ती मस्त दिसत आहे. बघू शकता. एकदा नक्की बनवून बघा आणि अशाच रेसिपी बघत राहा. ओलसर अशी खूप चविष्ट लागते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भातासोबत खाऊ शकता. प्लीज कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे चटणी. धन्यवाद.